बाळांनो, संख्या वाचनाची आणि संख्या लेखनाची आपण उजळणी करूया। वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेल्या संख्या आपण नेहमीच पाहत असतो। एखाद्या वस्तूची किंमत किंवा तिकिटाचा दर, बँकेत दिलेला चेक किंवा बँकेतून काढणारे पैसे यांसाठी आपण नेहमी संख्या वापरतो। या संख्या लिखित स्वरूपात आणि अक्षरी स्वरूपात लिहिलेल्या असतात। या संख्यांचे आता आपण वाचन पाहूया। पळ्यावर लिहिलेल्या या संख्या आता आपण वाचण्याचा प्रयत्न करूया। तुला ही संख्या वाचता येईल का? वाच बरं। 5474 छान। की 2 लाख पुढे 2,49,50,000 नाही, ही 2 लाख संख्या नाही। संख्या वाचनाचा एक साधा आणि सोपा नियम आहे की स्वल्पविराम देणं। स्वल्पविराम देण्याचा एक छोटासा नियम आहे। मागे 3 संख्या ठेवून आपल्याला स्वल्पविराम द्यावा लागतो का? कारण शतकाचे 3 अंक असतात म्हणून। आणि संख्या वाचन यामुळे अगदी सोपं होणार आहे। आता तुला ही संख्या वाचता येईल का? आता या संख्येत कुठे स्वल्पविराम द्यावा लागेल? तू सांगू शकशील का? आता ही संख्या वाच बरं। 5474 छान, टाळ्या वाजवा सगळ्यांनी याच्यासाठी। संख्या वाचनासोबतच आपण आता संख्यांचे अक्षरी लेखनही बघूया। ही संख्या आहे हजाराच्या घरात 5 म्हणजे याची स्थानिक किंमत 5000। पुढे 474। यानंतर पुढील संख्या 24,000 किंवा 24 सहस्त्र अशा दोन्ही पद्धतीने लिहिता येते। पुढे 957। अशा पद्धतीने आपण संख्यांचे अंकी आणि अक्षरी दोन्ही पद्धतीने लेखन करू शकतो। पण बाळांनो, ही झाली 5 अंकी संख्या। आपल्या समोर मोठी संख्या असेल तर त्याचे वाचन आपण कोणत्या प्रकारे करू शकतो ते आता आपण बघूया। आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण संख्येसाठी जर स्वल्पविरामाचा वापर केला तर संख्या वाचन अगदी सोपं होईल। नियम फक्त एवढाच की शतकाचे 3 अंक, हजाराचे 2, लाख किंवा लक्षचे 2 आणि पुढे कोटीचा 1 अशा पद्धतीने आपण संख्या वाचू शकतो। यासाठी स्वल्पविरामाची योजना आपण करू शकतो। आता ही संख्या वाचणं अगदी सोपं झालं आहे। 7,53,40,278 या संख्येचे वाचन स्वल्पविरामाच्या सहाय्याने अतिशय सोप्या पद्धतीने झालेले आहे। संख्यांमधील स्थानिक किंमत ही कोटी, लक्ष, हजार, शतक या पद्धतीने करता येते। संख्या वाचताना तुम्हाला याचा फायदा होणार आहे। या संख्येचे लेखन आपण 7,53,40,278 अशा प्रकारे करणार आहोत। यानंतर संख्या वाचन आणि संख्या लेखन यासाठी मी एक खेळ बनवला आहे। खेळाचे नाव आहे मला शोधा। यामध्ये काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत। माझा मित्र संख्यांच्या घरात हरवलाय, त्याला आपण शोधायचं का? बघूया कुठे सापडेल। या सूचना वाचून आपण हा खेळ खेळणार आहोत। आपण येथून सुरुवात करणार आहोत। येथे लिहिलेली सूचना आहे, येथून सुरुवात कर। आत एक सूचना दिली आहे, मी इथे नाहीये, 25,004 च्या घरात शोध ना। आता आपल्याला 25,004 ची खिडकी कुठे आहे ते शोधावे लागेल। सापडली 25,004। इथे लिहिलंय, अरे रे, आत्ताच निघालो 12,200 च्या बागेत। मग 12,200 कुठे आहे हे आपल्याला शोधावे लागेल। सापडलं 12,200। इथे लिहिलेली सूचना आहे, 13 सहस्त्र 402 चे दार वाजव। सहस्त्र म्हणजे हजार। 13,402 कुठे आहे ते आपल्याला शोधावे लागेल। 13,402 इथे लिहिलेली सूचना आहे, थांब मित्रा, 2424 ची बेल वाजव। मग आपल्याला 2424 कुठे आहेत तिथे जावे लागेल।
यामध्ये 2424 या संख्येचे वाचन 2424 असंही करता येतं. इथे लिहिलेली सूचना आहे, फसलास रे, 40 शतक 42ला विचार. अशा प्रकारे आपण संख्यांचे अक्षरी आणि अंकीलेखन सहज शिकलो. हा सगळा खेळ झाल्यानंतर शेवटी तुम्ही हे दार उघडाल. इथे लिहिलं आहे, भले शाब्बास, जिंकलास. इथे आल्यानंतर तुमचा हा संख्या वाचन आणि लेखनाचा खेळ संपेल. अशा प्रकारे 3-3 किंवा 4-4 मित्रांच्या गटांमध्ये तुम्ही हा मला शोधा नावाचा खेळ खेळू शकता. यानंतर काही संख्या फळ्यावर दिल्या आहेत, त्यांचे अक्षरी लेखन करा बरं. बाळांनो, संख्या लेखन आणि संख्या वाचन यांचा खेळ तुम्ही सुद्धा खेळू शकता. हा खेळ तुम्हाला खेळता यावा म्हणून हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि संख्या वाचन आणि संख्या लेखन मजेशीर पद्धतीने शिका.